चला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि घरातलं वगैरे सगळी झाडलोट झालेली आहे. पाऊस काल थोडासा झाला त्यामुळे मी इथे सगळा पाला वगैरे झाडांचा पडलेला वाऱ्यामुळे. आणि आंब्याची ही झाड आहेत आमची. वाऱ्यामुळे पावसामुळे बरेच आंबे गळाले ह्या वर्षी. जास्त आंबे काही लागलेच नाहीत. असे छोटे छोटे आंबे भरपूर गळालेत. आता तुमच्याशी बोलताना पण एक आंबा इथे पडलाय बघा. असे छोटे छोटे आंबे वाऱ्याने वगैरे ते पडत आहेत खूप. जवळपास 2 छोटे स्टीलचे घमेले असतात ना, तसे वाया गेले. आणि इथं तुम्हाला दिसू शकते पाल्यासोबत बरेच आंबे असे गेलेले आहेत. ते चिकाचे असतात त्यामुळे ते खाऊ पण शकत नाही आणि ते खूपच खराब झालेत. सो सगळे फेकून दिले मी. पण त्यानंतर लक्षात आलं, गुढीपाडव्याला जेव्हा पाऊस पडला तेव्हा लक्षात आलं की या आंब्यांचं काही करू शकतो का आपण. सो मग मी आंबापोळी बनवली त्याची आणि खरंच खूपच छान झाली. आणि मी आत्ता पण एक छोटंसं घमेलं भरून एक जमा केलेत आंबे. आत्ताच मी हे सगळं झाडलं, इकडचा पाला वगैरे सगळा, तेव्हा मग त्याच्यात सापडले बरेच. मग ते सगळे गोळा करून मी ठेवलेत. सो त्याची पण मी आंबापोळी बनवणार आहे आणि मी जमलं मला तर शेअर करेन मी तुमच्यासोबत. अजून वारा पाऊस चालूच आहे. अनसिझनरी जो पाऊस येतो, किती राहतील ह्यातले काही सांगू शकत नाही. आणि हा आंबा कलंबी आंबा आहे, जो अगदी जून जुलैमध्ये येतो ना खायला, तो वाला आंबा आहे. त्यामुळे मग आत्ता जस्ट कैरी वगैरेच खाऊ शकतो. हे पिकत नाहीत, झाडावरतीच पिकतात. हे त्याला असं पिकत वगैरे घातले ना की त्याला काय माहिती डाग वगैरे पडतात. त्यामुळे मग आम्ही झाडावरती शक्यतो जास्त दिवस ठेवतो. पण परत मोठ्या पावसात जर सापडले तर मग 100% कीड पडतेच. त्यामुळे मग जरासं पावसाच्या आधी काढतो. कैऱ्या खातात आमच्यात जास्त, लोणचं वगैरे बनवून. तर असं सगळं झाडून घेतलं, छान वाटतं आता. आणि ही चिक्कूची झाडं आहेत. त्याला आत्ता अजून चिक्कू वगैरे थोडेसे 1-2 झाडांनाच लागलेत. लहान आहेत अजून झाडं ती. आमचं मोसंबीचं झाड आहे. त्याला बघा, तुम्हाला दिसत असेल तर इथे मोसंबी लागली. ही बघा, असे 2-3 लागल्यात आणि छान गोड मोसंबी आहे. असं चुकूनच आलेलं झाड, खूप वर्ष जुनं झाड आहे. आणि हे अशोकचं झाड आहे. ह्याची खूप पानं पडतात इथे लॉनमध्ये. आणि झाडत असतो आम्ही संडे टू संडे, पण मग संडे टू संडे खूप खराबच होतं. आणि मुलांना पण कामं असतात. मुलं पण आता जास्त नाहीत सापडत कामात. ही पण ही काही झाडं आहेत सुपारीची आणि आंब्याची. इकडे पेरूची झाडं आहेत. सो असं आहे. आणि मग खूपच वेळ लागतो हे सगळं करण्यासाठी. घरातलं पण हे पण सगळं एकदम होत नाही एवढं. छान फुलं आली आहेत झाडांना. ही एवढी छान फुलली आहे की बापरे काय सांगू. पण त्याचं फुलं काढून गजरा वगैरे करण्यासाठी मला काही वेळच नाही. आणि घरीच असते, जास्त कुठे जात नाही बाहेर. सो आळूची पानं, त्या दिवशी गारांचा पाऊस पडला आणि सगळी पानं खराब झालीत. आता ही सगळी काढून टाकायची आहेत मला. मग आता कधी वेळ मिळतोय. तगर किंवा पांढरा मोगरा काय म्हणू शकतो आपण, त्याला पण आता छान बहार यायला लागलाय. हे बोगनविले आहे छोटंसं माझं. त्याला मध्यंतरी कटिंग केलेलं, पण तरी पण तो पडतोय, असा व्यवस्थित राहत नाही आहे. त्याला काय करू. आणि काठे पण आहेत त्याच्यात, खूप लागतं हाताला. आणि हे माझं मल्टीपर्पज मसाला झाड आहे. त्याची पानं पण फोडणीमध्ये भातात वगैरे घातली ना तर खूप छान सुगंध येतो. पिंक कलरचा चाफा आहे माझा. तो चाफा आणि हा पिवळा रंगाचा चाफा आहे. तो ॲक्च्युली पिवळा नाही आहे. मी त्याबद्दल एक नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करेन प्रॉब्लेम. मला सोल्युशन कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा. ह्या अशा कुंड्या छानपैकी. अंघोळ अजून व्हायची आहे माझी. हे बघा, एवढे आंबे जमा झाले आणि मी हे फ्रीजला ठेवलेत, कारण मग त्याची पिकण्याची वगैरे प्रक्रिया चालू होते बाहेर राहिलं तर. त्यामुळे मग फ्रीजला ठेवले. तर आज वेळ भेटला तर, नाहीतर उद्या मी त्याची आंबापोळी बनवेन तुमच्यासोबत शेअर करेन.